आज मी माझ्या मुलीच्या टिफिनसाठी छोले बनवते. चला तर मग सुरुवात करूया. पातेलं गरम केलं की त्यात तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यात कांदा, खोबरं, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकायची आहे. ही पेस्ट मी आधीच करून घेतलेली आहे. पेस्ट चांगली तेलावर परतायची आणि त्यानंतर ह्यामध्ये हळद, तिखट हे घालून परत त्याला चांगलं परतवायचं आहे. आता यामध्ये भिजलेले छोले घालायचे आहेत. ह्यामध्ये मी गरम मसाला पावडर आणि धनिया पावडर टाकते आहे. हे चांगलं मिक्स करून घेतलं की ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातल्याने ह्या भाजीला कलर खूप छान येतो. मीठ टाकून एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आणि भाजी शिजत ठेवायची. ॲक्च्युली मी कुकरमध्येच करते, तर मग कुकरचं झाकण लावून भाजी चांगली शिजू द्यायची आहे. भाजी शिजली की मी तुम्हाला दाखवतेच. तोपर्यंत मी मुलीसाठी चपाती करून घेते. हे बघा, मी तिचा टिफिन भरते. छोले आपले रेडी आहेत. असे छोले बनवले तर मी त्यात थोडं लिंबूही देते. लिंबूही पिळून घालते. तर हा असा आहे माझ्या मुलीचा आजचा टिफिन. स्नॅक्ससाठी मी तिला घरी रोस्ट केलेले मखाने देते आणि सोबत एक बिस्किट.